पहिलो प्रोजेक्ट आम्ही 11 kV अंडरग्राउंड हेका ऑलमोस्ट 22 कोटी रुपया खर्च करता। हेजा फक्त फाउंडेशन स्टोन आसा, बट बाकी 70 वाठारात वेगवेगळे अंडरग्राउंड केबलिंग आम्ही ऑलरेडी करता। दुसरो प्रोजेक्ट जाका आम्ही म्हणटा की 15 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे दोनूय प्रोजेक्ट हे सातत्यात लोकांच्या गरजेचे लाईट आणि उदक, आणि त्या खातीर होय प्रोजेक्ट आम्ही आज फाउंडेशन स्टोन घालता। तिसरो प्रोजेक्ट जाका आम्ही म्हणटा की केरीचो देव आजोबा हाजे पुराय ब्युटिफिकेशन करप, जे आमचे श्रद्धास्थान आसा। 70 सहित गोंयचे लोक सुद्धा देव आजोबाक नमन करपा खातीर सातत्यात त्या देवळात येता। ताजे ब्युटिफिकेशन तिने आपल्या MLA लेड फंडांतल्यान घेतल्या बद्दलय बी हांव आमदार देवियार आणि हांचे खूब खूब अभिनंदन करता। आणि चौथो प्रोजेक्ट आम्ही सातत्यात पळयताले, टुरिस्ट येता, टुरिजम आसा, ते सन सँड अँड सी हे आम्ही सातत्यात म्हणटा। म्हणजे खंय आसा तर ते बिचार येता, बीच पळयता आणि ते चल्ले। बट त्याच टुरिजमाचो फायदो खरेंच आमच्या 70 गावातल्या, सांगे गावातल्या, काणकोण गावातल्या, केपें गावातल्या लोकांक जाता काय कितें, तर तो इतको तेंप जायनाशिल्लो। बट तो जावचो म्हणून जो वेलनेस टुरिजम रिसॉर्ट आमच्या PPP तत्वाचेर, जे अंजुणा वयतना आसतना आमच्या गेटीचेर रायट सायडीतल्यान जागे आसा, म्हणजे हांगासरूय ते कॉन्ट्रॅक्टरूय आसात, तो एक बरो प्रोजेक्ट हो तयार करता, ज्या निमित्तान म्हणजे थंयसरूय बी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो आणि कितलेशे टुरिस्ट जेंकां आमी म्हणटा की म्हादई वायल्ड लायफ पळोवपाक जाय, जेका एडवेंचर टुरिजम करपाक जाय, तेचे खास करून टुरिस्ट आयजूय बी आमच्या ह्या परिसरात येता, बट ताची संख्या ही खरोखरूच खूप मोठ्या प्रमाणात वाडटली हाची म्हाका खात्री आसा। त्या खातीर तोय प्रोजेक्ट आमच्या टुरिजम डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी फाउंडेशन स्टोन घालता। फुडल्या 2 वर्सांक ह्याय प्रोजेक्टाचे आमी इनॉग्रेशन करतले।